नमस्कार. न्यूज मॉल 18 मध्ये आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मी प्रियांका पाटील शेळके आणि तुम्ही पाहताय रणांगण विधानसभेचं. आणि आजचं रणांगण गाजवण्यासाठी आपण आलोय ते शिर्डी मतदारसंघात. तुम्ही म्हणाल शिर्डी म्हटल्यानंतर पिढ्यानुपिढ्याचा वारसा असणारं विखे घराणं, आणि नेमकी मी कुठे आली आहे तुम्हाला सांगणारच आहे. शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार स्वर्गीय चंद्रभान घोगरे यांच्या सुनबाई माझ्या सोबत आहेत, ज्यांना तुम्ही लोकसभेमध्ये असेल, गणेश कारखाना असेल, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत आणि अगदी करारा जवाब विखे घराण्याला देत आहेत. आणि वर्षानुवर्ष या ठिकाणी विखे घराण्याने जे सुरू केलेलं आहे त्याला खरी बाजू मांडण्याचं काम या ठिकाणी जी व्यक्ती करते त्या व्यक्तीसोबत बातचीत करणार आहोत. आणि शिर्डी मतदारसंघामध्ये ज्यांचं नाव आघाडीनं चर्चेला आहे आणि ज्यांची सर्वात जास्त मागणी आहे अशी महाराष्ट्राची वाघीण प्रभावती घोगरेताई माझ्यासोबत आहेत. कृषीभूषण प्रभावती घोगरेताई. ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आणि खूप छान वाटते आम्हाला तुमच्याशी आज बातचीत करताना. खऱ्या अर्थानं अनेक व्हिडिओ तुमचे पाहिलेले आहेत. तुमची जी भाषण शैली आहे आणि जे बोलण्याचं आहे की अगदी प्रखडपणे निर्भीडपणे बोलतायत. आणि खऱ्या अर्थानं जो तुमचा डायलॉग होता की पाहुणा असतील, तुमचे शेजारी असतील, अनेक गोष्टी ऐकलेल्या आहेत. आज खूप दिलखुलास चर्चा करायची आहे तुमच्यासोबत. सगळ्यात पहिल्यांदा मला हे जाणून घ्यायला खूप आवडेल की शिर्डी मतदारसंघाचे पहिले आमदार म्हणून तुमच्या सासऱ्यांचं नाव पुढे येतं, चंद्रभान घोगरे साहेबांचं. तो प्रवास आणि तुमचा राजकीय वारसा, प्रभावती घोगरे यांचा राजकीय वारसा कसा आहे, कृषीभूषण म्हणून देखील तुम्हाला संबोधलं जातं, या सगळ्या गोष्टींपासून मला सुरुवात करायची आहे. माझे सासरे माझे आमदार चंद्रभान दादा घोगरे 78 साली शिर्डी मतदारसंघ जेव्हा निर्माण झाला तेव्हा पहिले आमदार. तसं राजकीय वारसा म्हणाल तर मला प्रवरा परिसराशी चांगल्यापैकी माहिती आहे. जरी मी राजकारणात सक्रिय नव्हते तरी पण मला प्रवरा परिसराची चांगली माहिती आहे. माझे वडील शंकर नाना खर्डे, कोलार बुद्रुक, हे माझ्या सासऱ्यांचे सहकारी. माझं म्हणाल तर मी एक उत्तम शेतकरी आहे. दुग्ध व्यवसायामध्ये माझा भरपूर अभ्यास आहे. डॉक्टर अण्णासाहेब शिंदे आमचे खूप स्नेही, अतिशय जवळचे हितचिंतक, त्यांच्यामुळं दुग्ध व्यवसायाला मला प्रोत्साहन मिळालं. एचएफ गाई आणि माझा दुग्ध व्यवसाय चांगला असल्यामुळं महाराष्ट्र शासनाने त्याची दखल घेऊन जिजामाता कृषीभूषण पुरस्कार मिळाला. शेतीची चांगली प्रकारे मला माहिती आहे. मग तुम्ही मत्स्य व्यवसाय असेल, शेततळ्यातील मत्स्यपालन असेल, ऊस उत्पादन कसं वाढवायचं किंवा ही सर्व पिकं, याचा चांगला अभ्यास आहे. मी एक शेतकरी मुलगी, शेतकऱ्याची सून, शेतकऱ्याची पत्नी आहे. शेतकऱ्यांसाठी मी लढते. ताई, जसं सांगितलं की वडिलांपासून तुम्हाला हा म्हणजे राजकीय वारसा आहे, तर काही लहानपणापासूनच हे राजकीय जे गुण आहेत किंवा जे प्रखडता आहे ती पहिल्यापासूनच आली आहे का, की काही गुण उपजत असतात? माझ्या वडिलांचं शिक्षण BSc झालेलं. ते शरद पवार साहेबांचे वर्गबंधू होते. वयाच्या 40 नंतर मी योगाने सामाजिक काम तर माझं चालूच होतं, पण राजकीय क्षेत्रात मी आले. ताई, हे राजकारण आहे, राजकारणात भले भले लोक राजकारणात पडत नाहीत, मात्र एक महिला असून देखील अगदी प्रखडपणे तुम्ही राजकारणातल्या ज्या चुकीच्या गोष्टी आहेत, जे चुकीची कामं आहेत त्यावर तितकं प्रखडपणे बोलतात. तुमची राजकीय सुरुवात नेमकी कधी झाली? वैयक्तिक म्हणजे घोगरे तुम्ही सरपंच असाल किंवा ही सुरुवात कशी झालेली आहे? शेती हा आमचा मुख्य व्यवसाय, परंतु लोक आग्रह असतो आम्ही 2021 ला ग्रामपंचायत लढवली. आमच्या ग्रामपंचायतीत जास्त महिला सदस्य आहेत. त्या म्हणाल्या की काकी तुम्ही आमच्या प्रचाराला आलं पाहिजे. असं मी त्यांच्या प्रचारासाठी बाहेर पडले. आजकाल मोबाईल मुळे माझ्या भाषणाचं रेकॉर्डिंग जास्त प्रमाणात झालं, ते व्हायरल झालं, लोकांना ती भाषणं फार आवडली. अशा पद्धतीने माझा राजकीय प्रवास सुरू झाला. पुढेही राजकीय म्हणजे गणेश कारखान्याच्या वेळी माझी भाषणं चांगल्या पद्धतीने गाजली. परंतु प्रवरा परिसरातील हा विरोध, हा दहशतवाद हा संपवला पाहिजे. ताई, जसं तुम्ही सांगितलं की तुम्ही सरपंच पद तुमच्याकडे आलं गावचं, त्याच्या पूर्वी कोण सरपंच होत आणि तुम्ही सरपंच झाल्यानंतर किती कामं झाली किंवा असं झालं? आम्ही जेव्हा ग्रामपंचायत घेतली त्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार होतं, परंतु दुर्दैवाने आम्ही ग्रामपंचायत जिंकल्यानंतर महायुतीचं सरकार आलं. त्यावेळेस माझी मंत्री, महसूल मंत्री बाळासाहेबजी थोरात हे होते. आता विखे पाटील आहेत. त्याच्यामुळं थोड्याशा अडचणी आम्हाला चांगल्या पद्धतीने निर्माण झाल्या.
आमचे सदस्य फोडणे, हम्म. गावात विरोध करणे, कुठल्याही चांगलं काम असेल, कॉम्प्लेक्स असेल, काही असेल, गावातील चार दोन लोकांना हाताशी धरायचं आणि त्यांनी तो विरोध करायचा. हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे. जे शासकीय अधिकारी यांच्यावर दडपण आणणे अशा पद्धतीचं सुरू झालेलं आहे. दबाव तंत्राचा फार अवलंब केला जातो, काम होऊ दिले जात नाही, अशा पद्धतीचं राजकारण चालतं. सहकारमधून उभं राहिलेलं हे जे काही साम्राज्य आहे त्याच्यामध्ये आता ती मंडळी आहेत की प्रवरा सहकारी साखर कारखाना उभा राहताना ज्या जमिनी गेल्या शेतकऱ्यांच्या, तर ते त्या जमिनी गेल्यानंतर त्या सभासदांसाठी काही केलेलं नाही. हे सर्व संस्था सहकारातील सभासदांच्या पैशावर उभे आहे. त्यांनी कुठलीही संस्था स्वतः खाजगीमध्ये निर्माण केलेली नाही. प्रवरा सहकारी साखर कारखाना, प्रवरा मेडिकल ट्रस्ट, प्रवरा एज्युकेशन सोसायटी, या सर्व शिक्षण संस्था ह्या सभासदांच्या पैशातून उभ्या आहेत. प्रवरा कन्या विद्या मंदिरला जमीन कुणाची आहे एकदा त्याची चौकशी करा. 25 ते 27 एकर जमीन लोणी खुर्दच्या ग्रामस्थांनी दिलेली आहे. आणि ज्या सहकारातून ह्या संस्था उभ्या राहिल्या सर्व, आणि ज्यांचं योगदान हे सगळं ट्रस्ट सारखं करून आज सगळ्या संस्था त्यांच्या नातेवाईकात वाटून घेण्यात आलेले आहे. मग सभासदांना काय दिलं गेलंय? काही दिले गेलेले नाही. सभासद हे नाम मात्र ठेवलेले आहेत. हे फक्त जे त्यांचं ऐकेल, जर त्यांचं ते म्हणतील ते करेल तेच सभासद, तेच सगळ्या संस्थेंवर नाम मात्र, कुणाला काही अधिकार नाहीये. आता तुम्ही सांगतायत की हे सगळ्या संस्था ज्या आहेत ते लोकांनी केलेलं आहे, लोकांच्या सहभागातून आहेत. लोक बोलतायत किंवा जे सभासद आहेत ते प्रश्न विचारतायत, पुढे येत आहेत? लोक पुढे येणार नाहीत. का नाही येणार? प्रत्येकाचे प्रश्न असतात. शेतकरी असेल त्याचा ऊस असतो, पाणी प्रश्न असतो, प्रवरा बँकेची कर्ज असतात. इथे त्यांनी 50 वर्ष ते सांगतात भाषणामध्ये, 50 वर्षापासून आमच्या घराण्याकडे सत्ता आहे. तुम्ही एखादा उद्योग आणला का प्रवरेमध्ये स्वतः? इथले स्थानिक जे आहे ते ह्याच संस्थेत काम करतात. कुठे कारखाना असेल, एज्युकेशन असेल, शिक्षण संस्था असतील, हॉस्पिटल असेल, ते जर विरोधात बोलले तर त्यांच्या नोकरीवर गदा येते. म्हणून माणूस बोलू शकत नाही. त्यांनी सांगावं त्यांनी एखादी नवीन संस्था प्रवरेमध्ये आणली म्हणून. घुगरेताई, तुम्ही हे सगळं मांडतायत, सगळ्या गोष्टी बोलतायत, एक महिला आहात, दौरे असतात, तुम्ही कधी भीती वाटते असं वातावरण आहे तुमच्या भोवती? काही षडयंत्र किंवा कटस कारस्थानं होत आहेत तुम्हाला कुठेतरी रोखण्यासाठी? नाही, मला लोक म्हणतात, पण अजूनपर्यंत तरी मला स्वतःला असं वैयक्तिक म्हणजे कुठं अडवण्याचा वगैरे प्रयत्न झाला नाही. पण इतर लोकांना, माझे सहकारी असतील, माझ्या बरोबर काम करणारे लोक असतील, त्यांना त्रास होतो. माझ्या बरोबर गणपती उत्सवात एखादा माणूस शेजारी उभा असलेला दिसला तरी त्याला त्रास होतो. सप्ते झाले, सप्त्यामध्ये माझ्या बरोबर फोटो काढणाऱ्या ग्रुपमध्ये जरी कार्यकर्ता आढळला तरी त्याला त्रास होतो. म्हणजे इथपर्यंत. आणि ताई तुम्हाला सांगते, काही ठिकाणी मला बोलवलेलं येऊ नका म्हणून निरोप आलेले आहेत. मला स्वतःला सुद्धा निरोप आले का ह्या सप्त्याला तुम्ही येऊ नका. घुगरेताई, आता आपण येऊयात लोकसभेकडे. विधानसभेची जरी चर्चा सुरू असली तरी नुकतीच लोकसभा पार पडलेली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही उत्तरेत असताना देखील नगर दक्षिण मध्ये येऊन खासदार लंकेंचं मोठं काम केलेलं आहे. काय असं कुठलं कारण आलं होतं किंवा काय गुण असे बघितले खासदार निलेश लंकेंमध्ये की तुम्हाला असं वाटलं की नाही, आपण आता सुजय विखेंच्या विरोधात तिकडं काम केलं पाहिजे? आणि तुम्ही मोठ्या प्रमाणात म्हणजे अगदी पायाला भिंगरी लावून काम तुम्ही नगर दक्षिण मध्ये केलंय. आणि लंकेंबद्दल सांगायचं, मी या मताची आहे ना. तिकडे लंके साहेबांसारखा धडाडीचा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा आज पुढे येतोय. कामाची आवड आहे, सगळी कामे चांगल्या पद्धतीने चालतात. त्यांचं असं आहे, मी सांगितलं, पार सत्यनारायणापासून तर लग्नापर्यंत सगळे कार्यक्रम आमच्याच हाताने गावोगावी झाले पाहिजे. वयोवृद्ध सुद्धा कार्यक्रमाला नको, आम्ही म्हणजे आम्हीच. आता तुम्ही बघा, हे महसूल मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, परंतु शिर्डी मतदारसंघ सोडायला तयार नाहीत. आणि त्यांच्या कुटुंबियातील 5 माणसे जातीनं सगळे गणेश मंडळ, गणेश उत्सव, सप्ते हजर आहेत. तुमचं जर एवढं काम आहे 50 वर्षाचं, तर तुम्हाला मतदारसंघात थांबायची गरज नाही ना. तुम्ही बाहेर महाराष्ट्रात फिरलं पाहिजे, तुमचं काम सांगेल ना. लोक सांगतात पवार साहेब शेवटच्या दिवशी जातात मतदारसंघात. तेव्हा निलेश लंकेबद्दल त्यांचा माझा गणेशच्या वेळेस
संपर्क आला, मला त्यांचं व्यक्तिमत्व भावलं, धडाडीचं. इतका दूरचा माणूस परंतु आदराने विचारपूस करणं, अडचणी जाणून घेणं, हे शेजारी असून कधी यांनी दखल घेतली नाही आणि आम्हाला आमच्या घराला संपवण्याचा प्रयत्न केला. आमचं लोणी खुर्द मधील अस्तित्व मिटवण्याचा प्रयत्न केला. थांबणार नाही हे पण सांगते. प्रेक्षकांना मला सांगायचंय, तुम्ही माझ्या शब्दाला मान दिला किंवा मी जो खारीचा वाटा उचलला लंके साहेबांच्या प्रचारासाठी, तुम्ही त्याला योग्य न्याय दिला, त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद. काय लोकांची मागणी आहे, लोकांचं काय मत आहे तुमच्याबद्दल, तुम्ही जे आता फिरताय किंवा लोकांची अपेक्षा काय तुमच्याकडून? आता एवढ्या 3 महिन्यात लोकांची भरपूर कामे चालू आहेत. लोकांचे निरोप येतात, ताई तुमच्यामुळे हे काम होतंय. मंडळांना जे बक्षीस निधी किंवा पॉकेट दिले जातात, का तुम्ही 5 वर्षापासून आहे ना ह्या सत्तेत, मग तुम्ही इथून मागे का नाही दिले? तुम्ही लोकांसाठी का नाही इथून मागे गणेश मंडळांना यांना बक्षीस? याच वर्षी तुम्ही कश काय प्रत्येक मंडळांना भेटी देत आहेत? म्हणजे केवळ माझ्यामुळं, मी विरोध केला त्यामुळेच चालू आहे असं लोक मला म्हणतात. ताई त्याच्यामुळं खूप मतदारसंघ ढवळून निघालेला आहे. प्रत्येक ठिकाणी भेटीगाठी ह्या गोष्टी त्यामुळे आहेत असं लोकांचं म्हणणं आहे. लोकांना परिवर्तनाची इच्छा आहे, लोकांना परिवर्तन पाहिजे. हो, लोकांना परिवर्तन पाहिजे. यांचं हे होतं का सहकारातून समृद्धीकडे, पण वास्तविकता तशी नाहीये. समृद्धीकडून सावकारीकडे, खाजगीकरणाकडे अशी तयार झालेली आहे. लोक या सगळ्या दडपशाहीला आणि हुकुमशाहीला कंटाळलेले आहेत. त्यामुळं लोकांना बदल निश्चितच हवाय. एक महत्वाचा प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, तुमचा शेतीमधलाही अभ्यास दांडगा आहे, तुमचा राजकारणातलाही प्रभावी, तुम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, राजकारणी माणसं देखील तुम्ही जवळून बघता, जसं की तुम्ही खासदार निलेश लंकेंना पारखलं आणि खऱ्या अर्थाने त्यांच्यासाठी काम केलं आणि आज ते विजयी देखील झालेले आहेत. तर या सगळ्या गोष्टीत जर तुम्हाला संधी मिळाली विधानसभेची आणि तुमच्या पदरीचं हे आमदारकीचं पद मिळालं, तर काय कराल इथल्या मतदारसंघासाठी? मला जर संधी मिळाली तर प्रथमतः मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, पहिला प्राधान्य मी शेतकऱ्यांच्या प्रश्नाला देईल. मी शेतकऱ्यांचे दुधाचा प्रश्न असेल, कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनचा प्रश्न असेल, याला प्राधान्य देईन. खतांच्या किमतींकडे लक्ष देईल. शेतकऱ्यांना शाश्वत भाव मिळाला पाहिजे हा माझा मुख्य विषय असेल. कुठलंही पीक घेताना शाश्वत पाहिजे. शिर्डीला एकदम चांगल्या पद्धतीने शिर्डीमधील नवीन उद्योग सुरू झाले पाहिजे. तिथे स्थानिक कामगारांना काम मिळालं पाहिजे. शिर्डीकडे पहिलं लक्ष देईल. दुसरा माझा प्रयत्न शिर्डीला असेल. रस्ते अजिबात चांगले नाहीत, विजेचा प्रश्न आहे, याकडे मी लक्ष देणार. निळवंड्या प्रश्न खूप मोठा, शिर्डी मतदारसंघ म्हटलं तर निळवंड्याचा प्रश्न खूप मोठा आहे. मला वाटतं वसंतदादा पाटील आले होते तेव्हा यांनी काळे झेंडे दाखवले होते. श्रेय घेण्याचं त्यांना भलती घाई असते. आज तुम्ही बघा सगळीकडे तुम्हाला कुठले होर्डिंग दिसतील, म्हणजे विरोधकांचे ते सुद्धा लागले नाही पाहिजे गावात, इतक्या प्रकारची दहशत आहे. आता शेजाऱ्यांना काय वाटतंय तुमच्याबद्दल? तुम्ही आता डायरेक्टच आतापर्यंत बोलत होत्या, मात्र मैदान गाजवण्यासाठी मैदानात उतरलात. शेजाऱ्यांना काय निरोप द्यायला, सध्या काय चालू नाही? त्यांची खूप धावपळ चालू आहे. आता म्हणजे दक्षिणेत असं झालेलं असल्यामुळं सावध भूमिका चालू आहे. लोकांच्या काय अडचणी आता म्हणजे डायरेक्ट संपर्क तुम्ही आमच्याशी करा, प्रत्येक ठिकाणी भेटी देणं, अशा गोष्टी चालू आहे. आणि माझा काही असं महाविकास आघाडी जो उमेदवार देईल, माझं नाव जरी माझ्या नावाला प्राधान्य असलं किंवा अग्रस्थानी असलं, परंतु आमचे तिन्ही नेते जो उमेदवार देतील त्याच्यासाठी मी लढणार आहे आणि 100% काम करणार त्यांचं. हो, रिझल्ट पॉझिटिव्हच येईल, मला पूर्ण खात्री आहे. ताई तुमचं नाव आघाडीला आहे, घोगरे ताईंची जोरदार चर्चा आहे, म्हणजे ही संपूर्ण जिल्ह्यातली चर्चा आहे की कुठून तरी ताई उभ्या राहणार आहेत आणि आता एवढं विखेंबद्दल एवढं प्रखरपणे बोलणार आहेत ताई, आता विखेंचं कामच करणार आहेत. मला एक सांगा, तुमची धास्ती घेतली का शेजाऱ्यांनी आता? कारण हो, 100% धास्ती घेतलेली आहे. त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य जागोजागी भेटी देणं, म्हणजे लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करणं, तुमचे गैरसमज दूर करा किंवा असं सांगणं. आणि घरातील व्यक्ती, आता त्यांची जर एवढी 50 वर्षाची कामे आहेत ठिकठिकाणी, मग माझे जे सहकारी असतील किंवा ते जवळचे असतील त्यांना भेट देताना साहेबांचा फोटो देणं, खासदार साहेबांचा फोटो देणं, सुकामेवा देणं, हे चालू झालेलं आहे.
तुमचं काम आहे तर तुम्ही अशा गोष्टी कशाला करतात? तुम्ही इतक्या मोठ्या पदावर आहात, तुमच्याकडे इतक्या मोठ्या संस्था आहेत, तुमची कामं आहेत, तुम्ही भाषणामध्ये सांगतात, त्यांचे चिरंजीव सांगतात की विखे घराण्याने असं काम केलेलं आहे, तर हे कशासाठी तुम्ही करताय? सर्वसामान्य मी एक शेतकरी कुटुंबातील गृहिणी असताना तुम्ही इतक्या अशा पद्धतीने तुमचं चालू आहे, मग ही धास्तीच घेतलेली आहे ना. ताई एक मुद्दा आहे आता महत्वाचा, मला जस्ट आठवलं म्हणून तुम्हाला विचारते. जसं तुम्ही लोकसभेमध्ये काम केलं आणि काही बदल तुम्ही देखील तुमचं नाव चर्चेत, बरेच बदल होत आहेत की सुखेमेवे वगैरे पोहोचायला लागलेले आहेत. माजी खासदारांनी एक स्टेटमेंट केलं होतं की मला आता शहाणपण आलंय आणि एखाद्याचं जर दशक्रिया विधी वगैरे असेल तर मी कावळ्याच्या आधी हजर राहतो. तर करतात का शेजारी अशा गोष्टी होत आहेत का सध्या, म्हणजे होत आहेत, पाळतायत का हे नियमात बदल झालेले? हो, शेजाऱ्याला सगळं माहित असतं शेजारी कसं आहे. मी सांगितलं सगळ्यात जास्त शेजाऱ्यांनाच माहित असतं. पोस्ट त्यांची यंत्रणा आहे, 50 वर्षाची अनुभव आहे. बदल झालाय का लोकसभेनंतर? हो, बऱ्यापैकी आता नॉर्मल वागणं, बोलणं, लोकांशी संवाद साधणं अशा पद्धतीने सुरू झालेलं आहे. आणि त्यांचं जे बोलणं होतं आरे रावीचं, म्हणजे हम करे सो कायदा, आम्ही म्हणाल तसंच, त्याच्यात आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यांची भाषा, बोलण्याची पद्धत बदललेली आहे. निवडणुकीत तुम्ही मैदानात उतरताय म्हटल्यानंतर प्रभावती घोगरेताई काय सांगतायत, काय घडणार आहे याची उत्सुकता आतापासून लोकांना लागलेली असणार आहे. लोक लक्ष देऊन असणार आहेत की शिर्डी मतदारसंघात काय घडतंय. तुमच्या शेजाऱ्यांना निरोप काय द्याल की आता हे वारं व्हायला सुरुवात झाली विधानसभेचं, त्याच्यामध्ये तुम्ही देखील आहात, एक मोठं तुफान भरून समोर येत आहेत, काय निरोप द्याल शेजाऱ्यांसाठी? आता तुम्ही भाषणातून बोलण्यापेक्षा कृतीतून दाखवा की तुम्ही काय कामं केलेली आहेत. विरोधकांवर फक्त टीका करणे की विरोधक फक्त 2-3 महिन्यासाठी भाषण करतात, काय त्यांच्या गाडीचं डिझेल शेजारी टाकतात. अहो, हे आमच्या घामाचं कामच आहे. सहकारातल्या पैशावर तुम्ही फिरता आणि कामातून दाखवा, कृतीतून दाखवा. नुसती भाषणबाजी. तुम्ही म्हणता का आम्ही दहशत निर्माण करत नाही, मी सांगते तुमची दहशत आहे. तुम्ही माझ्या बरोबर असणाऱ्या लोकांना सप्त्यामध्ये असेल, गणपती उत्सवात असेल, तुमच्या लोकांनी त्यांनी त्रास दिलेला आहे. मुलं, आजकालची तरुण पिढी अभ्यासू आहे. भाषणात काही बोलले आणि 4-2 तुमच्या समर्थकांनी टाळ्या वाजल्या म्हणजे ते योग्यच आहे असं समजू नका तुम्ही. तेव्हा कामातून आणि संयमाने दुसऱ्याचा सन्मान करून मग असं तुम्ही वागा, असं मला त्यांना सांगायचंय. घोगरेताई, तुम्ही तुमच्या शेजाऱ्यांबद्दल, विखे घराण्याबद्दल एवढं प्रखरपणे बोलताय, तुमचे काही कार्यकर्ते असतील, काही गोष्टी असतील, त्यांच्याकडनं काही त्रास दिला जातोय का किंवा काही गोष्टी घडतायत का अशा? नाही, असं व्यक्तिगत प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष रीतीने त्रास दिला जातो. आमचे जे सदस्य आहेत ग्रामपंचायतीचे, त्यांना त्रास दिला जातो. आमचे जे कार्यकर्ते सहकारी आहेत त्यांना त्रास दिला जातो. त्यांची अडवणूक केली जाते. सर्वात महत्वाचं म्हणजे सगळ्यात भीती, जे दहशत निर्माण झाली ती म्हणजे केसेस दाखल करणे. हा त्यांचा हातखंडा आहे. कुठल्याही गोष्टीला निमित्त साधून लोकांवर केसेस दाखल करणे. विशेषतः सांगायचं म्हणजे आमच्या शिर्डी मतदारसंघ, राहता तालुका आणि शिर्डीमध्ये खरेदी विक्री बंद केलेली आहे. परंतु इथे जमिनीची खरेदी विक्री सामान्य शेतकऱ्याची बंद केली. एखादा शेतकरी असेल तो 1-2 गुंठे विकून मुलीचं लग्न म्हणा, शैक्षणिक फी म्हणा भरू शकतो, परंतु ते बंद केलेलं आहे आणि केसेस दाखल केल्या जातात. आमचे उपसरपंचबाईंचे पती होते, तर त्यांनी फक्त मोबाईल, सर्व ग्रामस्थ हजर होते, तर ते सेतू कार्यालय बंद करण्यावरून तिथे सगळे जमलेले होते. फक्त त्यांनी हातातील मोबाईल घेऊन तिकडे दिला, लगेच त्यांच्या विरुद्ध केस दाखल करण्यात आली. फार त्रास देतात याला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे आणि हे कुठेतरी थांबलं पाहिजे. हा मुद्दा फार महत्वाचा आहे. शिर्डी मतदारसंघात केसेस दाखल करणे किंवा कुणी खरेदी विक्रीचे व्यवहार असेल तिथे हस्तक्षेप करायचे, ते केसेस दाखल करायच्या, म्हणजे आमच्या माणसांविरुद्ध जे लोक आहे त्यांना सपोर्ट करायचा, जे खरेदी विक्रीचे लोकांचे व्यवहार असतील, काही असतील. ताई, तुमच्याबद्दल तुमची भाषणं असतील सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने तुमच्या भाषणांचा अर्थ काढत आहे.
तुम्ही कृषी भूषण देखील आहात. मात्र दरम्यानच्या काळामध्ये ही भाषणं व्हायरल होण्याच्या पूर्वी कशी कामं चालू होती? लोकांसाठी तुम्ही काय काय केलं आहे? कधी रस्त्यावरती उतरून मदत कार्य करणं किंवा काय गोष्टी घडलेल्या आहेत? हो, मी शेतकऱ्यांसाठी लढले, कारण मीच एक चांगली शेतकरी आहे. आम्ही कांद्यासाठी आंदोलने केले राहत्याला, बिऱ्हाड मोर्चा. तिथे आम्ही स्वतः तिथे भाकरी थापून, चटणी भाकरी खाऊन सगळं बिऱ्हाड शेळ्या वगैरे नेऊन थांबलो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी. शेतकऱ्यांचे विमे, पावसाळ्यामध्ये जे नुकसान झालं शेतीचं त्यावेळी, दुधाच्या प्रश्नासाठी मी आंदोलन केलं. असं शेतकऱ्यांच्या पाठीशी नेहमी उभी आहे. सोयाबीन प्रश्न असेल त्यावेळेस आमचे आंदोलन झाले. आपल्या ग्रामीण भागात मी ठिकठिकाणी प्रत्येक गावात जाऊन शेतकऱ्यांच्या भेटी घेतल्या. त्यांचे जे नुकसान भरपाई आली पाहिजे शेतकऱ्यांना त्याच्यासाठी मी आंदोलन केले. तरी सध्या लाडकी बहीण योजना आली आहे महाराष्ट्रामध्ये. तुमच्या शेजाऱ्यांना कधी किंवा पालकमंत्री म्हणून कधी तुमच्या मतदारसंघातल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांच्यासाठी काही केलंय वेगळं, किंवा इथल्या महिला आहेत का लाडक्या त्यांच्यासाठी? आहेत ना, लाडकी बहीण योजना, सरकार मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, तर ते सर्वकडे राबवण्याचं काम चालू आहे त्यांचं. आता निवडणूक आलेली आहे 2-3 महिने. इथून मागे 5 वर्षात बहिणी लाडक्या नव्हत्या का त्यांच्या? आताच 2-3 महिन्यामध्ये त्यांना बहिणी दिसायला लागल्या. हे केवळ निवडणुकीसाठी हे चालू आहे त्यांचं. आणि जाहिरातबाजी, बापरे, हे तर विचारूच नका. म्हणजे इतकी जाहिरात आहे, ठिकठिकाणी सगळे होर्डिंगच लावलेले आहेत जाहिरातीची. महिलांचे प्रश्न सुटतील असं वाटतं? तुम्ही एक महिला उमेदवार आहात, तुम्ही आज तळागाळात पोहोचताय, लोकांपर्यंत पोहोचताय. अशा योजनांनी किंवा अशा गोष्टींची जाहिरातबाजी करून प्रश्न सुटतील असं नाही? वाटतं? असे याने प्रश्न सुटणार नाही. तुम्ही रोजगार उपलब्ध करा, नोकरी द्या, तरुणांना काम द्या, नोकऱ्या द्या, नवीन उद्योग स्थापन करा, हे करा. शेतीचे प्रश्न पहिले सोडवा. शेतीचे वीज, पाणी, शाश्वत भाव, हे केलं तर तुम्हाला योजना सुद्धा प्रलोभने दाखवण्याची काहीच गरज नाही जर तुम्ही शाश्वत कामं केली तर. आता हे केवळ निवडणुकीच्या तोंडावर आहे हे सगळे आश्वासन आणि ह्या योजना. घुगरे ताई, सध्या विधानसभेचं वारे आणि विधानसभा होत आहे. तुमचा पक्ष किंवा तुमचं तिकीट याच्याबद्दल काय वरिष्ठ पातळीला बोलणं झालेलं आहे का? कारण नाव तर चर्चेत आहे, लोकांकडेही तुमची मागणी आहे, मात्र वरिष्ठ पातळीला काय चर्चा आहे किंवा तुम्हाला कोणाचं आश्वासन आलंय का? प्रथमतः मी बाहेर पडले तेव्हा मला आमदारकीला तिकीट मिळावं किंवा मी त्यांची संभाव्य उमेदवार असावी असा माझा बिलकुल हेतू नाही. मी एक गृहिणी असल्यामुळं हा विरोध, हा म्हणजे ही दहशत, ही दडपशाही, ही हुकुमशाही कुठंतरी थांबली पाहिजे. शेतकऱ्यांना शाश्वत भाव व आपण स्वावलंबी आहोत, म्हणजे महाराष्ट्राचे एक चांगले सुज्ञ नागरिक आहोत म्हणून बाहेर पडले. परंतु लोकांनीच हे केलं की घोगरेताई उमेदवार पाहिजे किंवा महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार म्हणून ग्रामीण भागातील जनतेने, मतदारांनीच माझं नाव सुचवलं. आजही माझं म्हणणं आहे, कुणी चांगला उमेदवार असेल तर मी त्याच्या पाठीशी उभी राहील. परंतु मला असं वाटतं, आमचे पवार साहेब असतील, उद्धवजी ठाकरे असतील, थोरात साहेब असतील, यांचा विचार विनिमय होऊन अशी चर्चा कानाला येते की संभाव्य उमेदवार म्हणून तुमचंच नाव अग्रस्थानी आहे. पण पक्ष कोणता असेल या तिघांपैकी असं वाटतं? महाविकास आघाडीचा जो पक्ष असेल त्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली जाईल किंवा जो उमेदवार असेल त्याच्यासाठी काम करेल मी. नक्कीच ताईंनी अत्यंत चाणक्य असं उत्तर दिलंय. महाविकास आघाडीचा जो पक्ष आहे, म्हणजे कुठल्याही 3 मधून कुठलाही पक्ष असू द्या, उमेदवार जे जाहीर करतील ते मी करेल, किंवा जर दुसरा उमेदवार असेल त्याचंही काम मी करेल, हा मनाचा मोठेपणा देखील दाखवलेला आहे. ताई, तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. आणि ज्या पद्धतीनं तुमचं काम सुरू आहे, सत्य बाजू मांडण्याचं काम सुरू आहे, ते काम असं सुरू राहावं आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.